जय गुरु. हं. जय गुरु. जय गुरु. अ, आज आपण जय क्रमाने घेऊया. अ, एक एक वाक्य, अर्ध अर्ध वाक्य मी सांगेल आणि माझ्या मागोमाग जो आहे त्यांनी म्हणायचं. ते जर नसेल कोणी तर म्हणजे पुढच्यानी म्हणायचं लगेच. हं. आपल्याला माहिती नाही कोणी आहे की नाही. जसं आता अश्विनी मला वाटतं अजून आली नाहीये. अश्विनीच्या पुढचं कोणी म्हणेल असं. हं. पण त्या क्रमाने शक्यतो म्हण. हा. जय गुरु. श्री गुरु गणेशाय नमः. अथ द्वादशोऽध्यायः. कोण म्हणताय? कोणी नाहीच आहे का? अश्विनी, आरती, सायली, वासंती, हा, येतोय येतोय. दिलीपजी तुम्ही सुरू करा. दिलीप पण नाहीये. सीमा कुलकर्णी. हा हं. म्हणते सर. हा. अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं. एवं सत् हा, म्हणा. मी सांगेल तुम्ही म्हणा. असं आपण एक एक कालच्यासारखं करूया. एक दोन दिवस अजून. चालेल. आणि मग एवं सततयुक्ता ये. एवं सततयुक्ता ये. एक मिनिट, एक मिनिट. हा. एवं सततयुक्ता ये एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तम् ये चाप्यक्षरमव्यक्तम् तेषां के योगवित्तमाः. तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच. तर कोण म्हणतंय? श्रीभगवान्. कोण आहे पुढचं? कोण आहे? मंजिरी, चित्राताई, आरती, अंजलीताई तुम्ही म्हणा. हं. मी म्हणू मय्यावेश. कोण? हा, अंजली. हा. हा. मय्यावेश्य मनो ये माम मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास श्रद्धया रयोपेतास ते मे युक्ततमा मताः. ते मे युक्ततमा मताः. हा. रंजना आहे का? रंजना, सविता, यापैकी कोणी? हो आहे सर. हा. माझा आवाज रंजना. येतोय का सर? हो हो. पण तुम्ही रंजना धोंगडे आहे ना? हो सर मी. हा. हा. रंजना हो शेरकरांनी हो. नाव दिलं होतं. पण ठीक आहे, तुम्ही म्हणा. हं. ये ये त्वक्षरमनिर्देश्य ये त्वक्षरमनिर्देश्य मव्यक्तं पर्युपासते मव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्. कूटस्थमचलं ध्रुवम्. हं. पुढचं कोण? ऍक्च्युली आपला क्रम सगळा आता मला वाटतं डिस्टर्ब झालाय, कारण क्रमाने तसे नाही आहेत लोक. त्यामुळे मी एक एक नाव म्हणतो, मग त्यांनी मी सांगा म्हणू पाहिजे का? तर. कोण म्हणतंय? मी आरती देवल. हा, आरती म्हणते. हा.
तुझं नाव दिसलं तू वेगळ्याने लॉग इन कर म्हणजे मग समजेल. हा, ठीक आहे. संनियमेंद्रिय ग्रामम तन्नियमेद्यग्रामं सर्वत्र समबुद्धयः सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. सर्वभूतहिते रताः. पुढचं कोण म्हणतंय या क्रमानुसार? हम्म? क्लेशोधिकतर हा, दिलीपजी म्हणतील. हा, क्लेशोधिकतरस्तेषा ईशोऽधिकतरस्तेषा मव्यक्तासक्तचेतसाम् व्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते. निर्वाप्यते. हा. पुढचं कोण म्हणेल? हा, दुसरं मला एक जस्ट सांगायचं होतं. मी सध्या हे म्हणजे एक एक चरण तोडतोय म्हणून ते थोडंसं कुठे कुठे ऑड वाटत असेल, पण आपल्याला एकदा पूर्ण प्रॅक्टिस झाली ना की मग हे एक वाक्य एकादमात म्हणायचंय. मग तेव्हा मग ते नैसर्गिक किंवा सहज वाटेल. जसं की क्लेशोधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिरवाप्यते. मग ते जे सध्या तेषा आणि मव्यक्ता असं जे जे यतिभंग होतोय तो तसा होणार नाही, पण सध्या शिकताना हे अलाउड आहे म्हणून आपण तसं म्हणतोय. ठीक आहे. पुढचं कोण आहे क्रमानुसार? मी सांगू शकेल? माझंही मला लक्ष देणं होत नाहीये, मग कोणाचा क्रम आहे ते बघणं होत नाही. सर मी म्हणू? हा, स्वाती म्हणेल. चालेल, मग एक एक जण म्हणा. हा, ये हा, तो स्क्रोल करा ये ना सर. हा, करतो. ये तु सर्वाणि कर्माणि ये तु सर्वाणि कर्माणि इथे ना कर्माणि कर्मा लांबवायचं आणि त्याने ना डी ह्रस्व हो. होतो. हा, नी दीर्घ नाही होऊ द्यायचा. हो. ये तु सर्वाणि कर्माणि ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. मां ध्यायन्त उपासते. हा, अनघा अनघा म्हणते. हा हो म्हणते. हा, तेषामहं समुद्धर्ता तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. मय्यावेशितचेतसाम्. हा, अजून कोण म्हणेल? पुढचे नावं दिलेले कोण कोण आहेत का? मी म्हणते सर, चित्रा नेरकर. बर, हो, चित्राताई म्हणा. हा हा, मय्येव मय्येव मन आधत्स्व. हा, मय्येव मन मय्येव मन म्हणा म्हणा. हा, मय्येव मन आदस्त्व मयि बुद्धिं निवेशय. मयि बुद्धिं निवेशय. निवसिष्यसि मय्येव निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. अत ऊर्ध्वन्न संशयः. अविनाश म्हणा. अथ चित्तं समाधातुं सुखदा तुम्ही म्हणा. हा हा, अथ चित्तं. हा, अथ चित्तं समाधातुं अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्. न शक्नोषि मयि स्थिरम्.
अभ्यासयोगेन ततो अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. मामिच्छाप्तुं धनंजय. पुढचं कोण आहे म्हणा. मी म्हणू का? हा चालेल. अभ्यासेप्यसमर्थोऽसि. अभ्यासेप्यसमर्थोऽसि. नाही, कसं आहे माहिती आहे का, समर्थोऽसि असं म्हणायचं, म्हणजे सी हा ह्रस्वच आला पाहिजे असं. हा, अभ्यासेप्यसमर्थोऽसि. अभ्यासेप्यसमर्थोऽसि. मत्कर्म परमो भव. कर्म परमो भव. मदर्थमपि कर्माणि मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. हा, पुढचं कोण म्हणतंय. अथैतदप्यशक्तोऽसि. हा म्हणा विनयात ते तुम्ही, चालेल. म्हणू का? हा, अथैतदप्यशक्तोऽसि. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुम् मद्योगमाश्रितः. कर्तुम् मद्योगमाश्रितः. सर्वकर्मफलत्यागम् कर्मफलत्यागम् ततः कुरु यतात्मवान्. ततः ततः कुरु यतात्मना वाम. यतात्मवान्. 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 हा, मंजिरी तुम्ही म्हणा. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते. ज्ञानाध्यानं विशिष्यते. ध्यानात् कर्मफलत्यागस्. ध्यानात् कर्मफलत्यागस् त्यागात् शान्तिरनन्तरम्. त्यागात् शान्तिरनन्तरम्. हा, प्रेमानंद तुम्ही म्हणा. अद्वेष्टा सर्वभूतानां अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च. मैत्रः करुण एव च. निर्ममो निरहङ्कारस्. निर्ममो निरहङ्कारस्. समदुःखसुखक्षमी. समदुःखः सुखक्षमी. हा, समदुःखस असं नाही म्हणायचं, समदुःखसुखक्षमी. समदुःख सुखक्षमी. सायलीताई तुम्ही म्हणा. संतुष्टः सततं योगी. सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. यतात्मा दृढनिश्चयः. मय्यर्पितमनो बुद्धिर्. मय्यर्पितमनो बुद्धिर् यो मद्भक्तः स मे प्रियः. यो मद्भक्तः स मे प्रियः. हा, दुसरं कोण राहिलंय त्यांनी आता म्हणा. यस्मान्नो द्विजते लोको. कोणी पण म्हटलं तरी चालेल. मी म्हणू हा मी चालेल. म्हणू सर. हो हो. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः. लोकांनो द्विजते च यः. हर्षामर्षभयोद्वेगैर्. हर्षामर्षभयोद्वेगैर् मुक्तो यः स च मे प्रियः. मुक्तो यः स च मे प्रियः. हा, आरती वैद्य तुम्ही म्हणा. अनपेक्ष शुचिर्दक्ष. अनपेक्ष काय झालं.
कोण म्हणतंय? मी म्हणते सर. हा म्हणा. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. यो मद्भक्तः स मे प्रियः. हा, ज्यांनी नावं दिली आहेत त्यांच्यातले कोण कोण राहिले आहेत का? त्यांनी म्हणा. मी वाचू का सर? हा, मी सांगतो, तुम्ही म्हणा. ऐका मागे. हा, यो न हृष्यति न द्वेष्टि यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति. न शोचति न कांक्षति. ते इथं आपण बहुतेक वेळा ना कांक्षती म्हणतो. हा, ते कांकश क्ष कांक्षती असं. कांक्षति. हा, शुभाशुभ परित्यागी शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. भक्तिमान्यः स मे प्रियः. हा, लताताई तुम्ही म्हणा. समशत्रौ च मित्रे च. मला स्पष्ट म्हणता येईल की नाही सांगता येईल, प्रयत्न करते मी. बर. समशत्रौ च मित्रे च समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु शीतोष्ण सुख दुःखेषु तमः संग विवर्जितः. समसर्ग विवर्जितः. संग संग विवर्जितः. संग विवर्जितः. तुल्य निंदा स्तुतीर. दुसरं कोण म्हणेल? सीमाताई तुम्ही म्हणा. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित्. संतुष्टो येन केनचित्. अनिकेतस्थिरमतिर् अनिकेतस्थिरमतिर् भक्तिमान् मे प्रियो नरः. भक्तिमान् मे प्रियो नरः. पुढचं कोण म्हणेल? शेवटचा श्लोक. ये तु धर्म्यामृतमिदं मी म्हणू सर? तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते यथोक्तं पर्युपासते श्रद्दधाना मत्परमा श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः. भक्तास्तेतीव मे प्रियः. भक्तास्तेतीव मे प्रियाः. भक्तास्तेतीव मे प्रियाः. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः. आता पुढचा जो आहे श्रीकृष्णार्पणमस्तु. मी पुढचं 15वा अध्याय मीच म्हणतो, कारण नाही तर मग आपल्याला वेळ जास्त लागेल म्हणून. अथ पंचदशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच. ऊर्ध्वमूलमदः शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः. अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा
ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्या बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। ठीक आहे, तर साधारण म्हणजे आपण योग्य गतीने एकदा तोंडात बसलं की साधारण 4 ते 5 मिनिटं लागतात, कारण दोन्ही याच्यात 20-20च श्लोक आहेत तसे. पण आधी हळू शांतपणे व्यवस्थित उच्चाराकडे लक्ष देऊन म्हटलं तर एक 7-8 मिनिटं लागू शकतात तसे. या उच्चारांविषयी काही शंका, फक्त एक 2-3 गोष्टी सांगतो मी जे शक्यतो म्हणतो तर तिथं शब्दांनंतरचा जो अनुस्वार आहे त्याचा सगळ्याचा मी म असा उच्चार करतो. पण बरेच जण म्हणजे जसं गीता परिवार किंवा संध्याताई ज्यांना शिकवतात ते बहुतेक जण त्या अनुस्वाराचा उच्चार पुढच्या शब्दाच्या पहिल्या अक्षरानुसार करतात. तर साधारणतः उत्तरेमध्ये मी जे म्हणतो तसं म्हटलं जातं. महाराष्ट्रात बरेच जण हे असे म्हणतात. दोन्ही पद्धती बरोबर आहेत, म्हणजे पाणिनी व्याकरणानुसार दोन्ही पद्धती या बरोबरच आहेत. तर तोच एक थोडासा फरक पडतो उच्चारणात. तर तुम्हाला जसं तुमच्या गुरूंनी जसं सांगितलंय तसं म्हणावं. आणि ती फक्त एवढंच आहे की एकदा जी सवय ठेवली ती सवय सगळीकडे मग तशीच करायची. मग कधी असं कधी तसं असं नाही करायचं. ठीक आहे, आता आपण अर्थाकडे जाऊया. मला वाटतं आपण
काल उषाताईंनी प्रश्न विचारला होता ना, की सगुण उपासना किंवा सगुण म्हणजे काय, बरोबर? हो हो सर. हा, की असं विचारायचं होतं की म्हणजे जसं की रुग्णांची सेवा केली जाते किंवा म्हणजे जे की माणसामध्ये परमेश्वर जाणून जी सेवा केली जाते ती पण सगुण उपासना होते का? हम्म. सर कसं माझं आहे, ऐकू आलं का? हो हो ऐकू आलं, व्यवस्थित ऐकू आलं. हां. ठीक आहे. तर इथं आपण सगुण याचा अर्थ आधी लक्षात घेऊया. गुण म्हणजे काय? प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे. जे 36 तत्व आपण म्हणजे बाकीच्या गीता वर्गांना आधी सांगितली होती आपण 36 तत्व. तर त्याच्यामध्ये प्रकृतीनंतर मग बुद्धी असते, पण त्याच्यानंतर मन, हा, मन, चित्त, मन आणि अहंकार, आणि त्याच्यानंतर मग आणि प्रकृतीमध्ये सत्व, रज, तम असे गुण येतात, आणि त्याच्यापासून पुढे मन, अहंकार आणि इंद्रिय येतात. त्यामुळे सगुण म्हणजे काय, की जिथं इंद्रिय म्हणजे सगळे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध आणि पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश, आणि आणि जिथं मन आणि अहंकाराचा संबंध येतो, असं सगळं जे परमेश्वराचं जे चिंतन आहे त्याला सगुण म्हणजे परमेश्वराचं सगुण रूप म्हणतात. आणि अशी जी उपासना या रूपांमध्ये म्हणजे भूतांमध्ये प्रतीक, त्याचं प्रतीक घेऊन पंचमहाभूत आणि मन आणि अहंकार यांनी ज्याची उपासना केली जाते त्याला सगुण उपासना म्हणतात. आणि त्याच्या पुढे जी उपासना की जिथं गुणांचा संबंध नाही, सात्विक भाव, राजसिक भाव, तामसिक भाव हे पण नाहीत, आणि पंचमहाभूतांचाही संबंध नाही, पंचतन्मात्राचाही संबंध नाही, अशी जी अव्यक्त, निर्गुण, अव्यक्त अशा ज्या अक्षर परमेश्वराची, निर्गुण, निराकार, कारण गुणच नाही तिकडे, अशा अव्यक्त परमात्म्याची जी उपासना केली जाते तिला निर्गुण उपासना म्हणतात. आणि ते उपासना करणारे ते निर्गुण उपासक. हा झाला सगुण उपासक आणि उपासना आणि निर्गुण उपासनेचा मधला फरक. आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारला की रुग्णसेवा किंवा भूतदया, रुग्णसेवा, तर ही सगुण उपासना समजली जाईल का? तर उपासना समजली जाईल का? ते सगुण, ती क्रिया सगुण आहे, बरोबर, पण ती उपासना समजली जाईल का याचा अर्थ आधी म्हणजे आपण ज्याची आपण सेवा करीत आहोत त्याला तिथं आपण भगवंताचं अधिष्ठान मानतोय का, एक, आणि तिथं भक्तिपूर्वक ती सेवा करतोय का? जर ती भक्तिपूर्वक आणि तिथं परमेश्वराचं अधिष्ठान आहे असं कल्पून जर ती सेवा केली तर ती सगुण उपासना म्हणजे उपासना होईल. नक्कीच सगुणता आहेच, नाही का? असं. पण समजा म्हणजे आता मी का म्हणतोय, कारण एखाद्याने जर म्हणजे जसं की नुसतं एक आपला माझा जॉब आहे आणि म्हणून ते मी क्रिया केली ती, पण माझं मन त्यात किंवा उपासना किंवा मी भक्तिभावानी समर्पित भावनेने जर केली नसेल तर त्याला उपासना नाही म्हणता येणार. ती मग माझं म्हणजे काय, जसं पगारी नोकर जसं म्हणतो तसं, नाही का? बरोबर ना? म्हणजे भाव पाहिजे, बरोबर आहे. हा, समर्पित तर भावनेने. म्हणजे उपासना हे क्वालिफाय होण्यासाठी तिथं भक्ती पाहिजे असं. भक्तिभाव पाहिजे. हा, आणि समर्पित भावना दोन्ही. बोलू कळली ना? हा, हे ऍक्च्युली हे म्हणजे रुग्णसेवा किंवा मानवांची सेवा आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये हे माझ्या मते कर्म याच्यामध्ये येईल ना, म्हणजे कर्म जसं आपण भक्ती योग आणि कर्मयोग असं म्हणतो, मग हे कर्मामध्ये गणना होईल ना याची, की आपण चांगली कर्म करतोय तो पण एक उपासनेचा प्रकार झाला असं, तर ते वेगळं नाही ते वेगळं. ती कसं आहे माहितीये का, ती क्रिया होईल
एक, त्या क्रियेला जेव्हा वासना चिकटते तेव्हा ते कर्म होईल, मग चांगली असो वाईट असो. ओके. आणि त्या कर्माला जर भक्तीची जोड दिली तर ती उपासना होईल. अशा तीन तीन गोष्टी आहेत, नाही का? हं? क्रिया, कर्म आणि त्याला भक्तीची जोड दिली, समर्पित आणि भक्तीची, की मग त्यातली वासना निघून जाईल आणि मग ती उपासना असं, नाही का? आणि बरोबर. त्यातही विशेषतः जर भक्ती आणि समर्पित भावनेची जोड दिली तर ती निष्काम उपासना होईल. कारण उपासना सुद्धा सकाम असू शकते. जसं भगवंतांनी आधीच्या मला वाटतं केवढ्या 7व्याच अध्यायातच सांगितलंय ना, 4 प्रकारचे जे भक्त आहेत, आर्त, अर्थार्थी, नाही का? तर आर्त आणि अर्थार्थी आहे त्या सकाम भक्ती म्हणजे ती सकाम भक्ती होऊ शकते. आणि तेही भक्तच आहे कारण. पण निष्काम उपासना होण्यासाठी त्यात समर्पित भाव आला पाहिजे, असं, नाही का? असं. हा. आता तर अशा रीतीने आपण दुसऱ्या अध्यायाचा अर्थ, दुसऱ्या श्लोकाचा अर्थ बघितला होता, की म्हणजे हे सांगतात परमेश्वर, म्हणजे भगवान सांगतात की निर्गुण उपासकांचं जाऊ दे, ते सध्या आपण बाजूला ठेवू, पण जे जे भक्त मयी आवेश्य म्हणजे माझ्यात एकाग्र होऊन, मन एकाग्र करून माझी नित्य म्हणजे सतत युक्त होऊन उपासना करतात आणि पूर्ण श्रद्धेने परया उपेता म्हणजे अगदी पूर्ण पलीकडे जाऊन, म्हणजे याच्या पलीकडे काहीच नाही असं करून ते माझ्या जवळ येतात, ते युक्त तमाहा म्हणजे सगळ्यात योग्य असे भक्त आहेत असं माझं मत आहे, किंवा अशी माझी संमती आहे. असं म्हणजे इथं भक्ती म्हणजे सगुण भक्ती किंवा सगुण उपासना याच्याकरता काय काय आवश्यक आहे, इथं त्यांनी त्याचे क्रायटेरियाज दिले आहेत, की एक, मयी आवेश्य, मयी मन आवेश्य म्हणजे माझ्यात मन स्थिर करून एक. दुसरी गोष्ट नित्ययुक्त म्हणजे चंचलता नको, नित्य मन आपलं नित्य म्हणजे सतत जोडलेलं असलं पाहिजे एक. दुसरं परया श्रद्धया उपेता म्हणजे पूर्ण श्रद्धेनी जवळ जाऊन परमेश्वराच्या, असे जे आहेत आणि अशी जी उपासना, असे भक्त जे आहेत ते सगळ्यात योग्य आहेत असं माझं मत आहे. त्यामुळे या 3 गोष्टी भक्त होण्यासाठी त्याचे क्रायटेरियाज आहे असं पण आपण समजू शकतो. सगुण उपासना, निर्गुण अजून यायचंय पुढे. मग आता इथं मग आता भगवान पुढे सांगतायत की आता याच्या उलट किंवा याच्या विरुद्ध जे निर्गुण उपासक त्यांचं काय, तर ये त्वक्षरम निर्देश्य मव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यंच कूटस्थमचलम ध्रुवम. पुढचा श्लोक त्यांच्याशी संबंधित आहे निर्गुण उपासनेशी, म्हणून ते एकदम त्याचा अर्थ घेऊ आपण. संनियम्येंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रताः. आता परंतु, तू म्हणजे परंतु, जे ये सर्वत्र समबुद्धया सर्वभूत हिते रताः. म्हणजे आता हे जे निर्गुण उपासक जे असतात त्यांच्या दृष्टीने ब्रह्म जे आहे, परब्रह्म हे सर्वव्यापी आहे. त्यामुळे सर्वत्र समबुद्धया सर्वभूत इते रता. हे जे निर्गुण उपासक जे असतात ते कसे असतात, अद्वैत भाव पूर्ण, त्यामुळे सगळीकडे त्यांची सारखी बुद्धी आणि सर्वभूत हिते रता म्हणजे फक्त माणसांचंच नाही, जीव जंतू सगळ्यांमध्ये ते सगळ्यांच्या कल्याणामध्ये ते रत असतात, हे पहिल्यांदा. दुसरं, इंद्रिय ग्रामम संनियम्य, नंतर त्यांचं इंद्रियांना ते इंद्रिय निग्रह पूर्णपणे त्यांचं इंद्रिय संयम करून ते केलेले असतात, जसं आपण आत्मसंयम योग 6व्या अध्यायात बघितला होता तसा. तर इंद्रिय ग्रामम संनियम्य हे इंद्रियांचं पूर्ण संयमन करून आणि मग अनिर्देश्यम अव्यक्तम सर्वत्रगम आणि अचिंत्यम आणि कूटस्थम अचलम ध्रुवम अक्षरम
अशी ही सगळी निर्गुण परब्रह्माची विशेषण आहेत. काय? अनिर्देश्यम, जे जे निर्देश करता येतच नाही. म्हणजे हा आहे, हा परमेश्वर आहे, हा परमेश्वर आहे, असं दाखवता येतच नाही. म्हणजे जसं जसं म्हटलेलं आहे की नेती नेती शब्द नये मनुमाना असं म्हणतो ना आपण दत्ताच्या अर्थी, तसं न इति म्हणजे हे नाही, हा परमेश्वर आहे का नाही, हा परमेश्वर आहे का नाही, कारण तो निर्गुण आहे, तो दाखवताच येत नाही. एक अव्यक्तम, की तो परमेश्वर व्यक्तच नाहीये, तो परमात्मा. बरोबर. सर्वत्र गम, पण असं जरी असलं तरी तो सर्वव्यापी आहे. तिसरं. हा, नंतर अचिंत्यम, ज्याचं मनाने चिंतन करता येत नाही. कारण तो मनाच्या पलीकडचा आहे. कूटस्थम, तर कूटस्थ म्हणजे की ज्याच्यामध्ये काही विकृती येत नाही, किंवा जो जो दिसतो तसा नाही. असं पण कूटस्थचे दोन्ही अर्थ होतात, की जो म्हणजे त्याला विकृती येत नाही, किंवा जो दिसतो तसा नाही. कूट आपण म्हणतो ना, कूटनीती म्हणजे बाहेर एक दिसतं आणि आतमध्ये हेतू वेगळाच असतो. तर कूटस्थम म्हणजे बाहेर आपल्याला जो असतो तसा तो नसतो असा. अचलम, तो म्हणजे तो इतका स्थिर, म्हणजे तो कधीच म्हणजे चल नाहीये, चंचल नाहीये, तो स्थिर आहे, आणि म्हणूनच ध्रुवम म्हणजे नित्य आहे. अक्षर, आणि त्याचं क्षर म्हणजे ज्याचा ऱ्हास होत नाही. हा, असं जे ब्रह्म आहे, अक्षर ब्रह्म, त्याची ते उपासना पर्युपासते, त्याची ते संपूर्णपणे उपासना करतात. असे ते माम एव प्राप्नुवंती. आणि असे जे निर्गुण उपासक आहेत ते मात्र मलाच प्राप्त होतात, म्हणजे ते मीच आहे असं परमेश्वराने आधी पण सांगितलेलं आहे कृष्णाने, आणि तो मीच आहे. म्हणजे थोडक्यात काय की म्हणजे कृष्ण इथे दोघांची तुलना कशी करतोय बघा, की तो सांगतोय की उपासकांमध्ये मला सगुण पूर्ण, पहिले जे दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं ते क्रायटेरियाज ते असलेले भक्त मला अत्यंत प्रिय आहेत. पण जे निर्गुण उपासक आहेत ते तर मीच आहे, कारण ते माझ्याशी एकरूप झालेले आहेत. पण तू सध्या त्याचा विचार करू नको, उपासकामध्ये तेच सगळ्यात चांगले, पण असे जे निर्गुण उपासक आहेत ते तर मीच आहेत, माझ्यात आणि त्यांच्यात काही फरकच नाही. असा तो म्हणजे कृष्ण, ज्याला म्हणतात ना की कृष्णाचं त्याच्याकरता तो प्रसिद्ध आहे. म्हणजे अर्जुनाला न कळत तो त्याला सांगतोय की तू सगुण उपासकांची निर्गुण उपासकांशी तुलना करूच नको. हा, सगुणांमध्ये कोण हे कसे ते मी सांगतो तुला, असे असे मला सगळ्यात प्रिय आहेत. पण निर्गुण तर मग ते मीच आहेत, माझ्यात त्यांच्यात फरकच नाहीये, ते माझ्याशी एकरूप झालेले आहेत, जसं आपण आधीच्या सगळ्या अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे तसं, नाही का? तर एकदा अचिंत्य सांगाल का? कारण त्याचं चिंतन करता येणार नाही, म्हणजे आपण ऍक्च्युली हा, तर जसं मी आपण आधी बोललो होतो ना, हा, काय माहितीये, चिंतन हे मनाने करू शकतो, बरोबर. पण जो मनाच्याही पलीकडे त्याचं पोचतं, नाही का, म्हणजे ज्याचा आवाका मनाच्याही पलीकडेचा आहे. मन संपेल, चिंतन हे मनाने केलं जातं, पण मनाची धाव जिथे संपेल तरी त्याच्या पलीकडे तो उरतोच, म्हणून तो अचिंत्यम. मी म्हटलं ते समना आणि उन्मना, म्हणजे मनाच्याही वरती जो आहे असा तो परमात्मा. म्हणजे आपल्या मनाने मन किंवा कल्पनातीत, कल्पनेच्याही पलीकडचा असा तो अचिंत्य असतो. सर, इथे हा, पण सर्वभूत हि ते रता हा म्हटलंय, होय होय. मग याचा अर्थ काय घ्यायचा? सर्वभूत इतरता हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे असा जरी उपासक, म्हणजे सगळ्यांच्या कल्याणात तो रत आहे. हित म्हणजे कल्याण, तो कल्याणात रत आहे, म्हणजे तो कोणाचं कधीही वाईट चिंतणार नाही असं. जसं ज्ञानेश्वरांनी पसायदान म्हटलं ना तसं, म्हणजे अगदी दुष्टांचं पण तिमिर जावो या अर्थाने, नाही का. म्हणजे तो दुष्टांचाही, जसं नारद मुनी, म्हणजे ते राक्षसांना सुद्धा नारद मुनींवर विश्वास असायचा की हे आपलं वाईट चिंतू शकत नाहीत, इतकी त्यांची अवस्था असते, नाही का. असं म्हणजे नारद मुनी, नाही का, रावण झाला, कंस झाला,
ते त्यांच्याशी सगळं त्यांचं चर्चा करायचे. त्यांना असं कुठेही मज्जाव नव्हता. कारण का त्यांनी सगळ्यांचा विश्वास संपादन केला होता असं असं. तर त्यामुळे असे जे आहेत निर्गुण उपासक ते कोणाचं